नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे कुरकुरीत मुरमुरा लाडू करणार आहे। आता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहे। जर तुम्हाला शेंगदाणे टाकायचे नसतील तर नाही टाकले तरी सुद्धा चालतील, पण इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकणार आहे कारण की खूप छान लागतात। आता शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर 4 वाटी इथं मुरमुरे घ्यायचे आहे। वाटीचे प्रमाण आपल्याला एकच ठेवायचं आहे, तर त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे आणि 4 वाटी मुरमुरे हे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता मुरमुरे तुम्हाला जर भाजायचे नसेल तर नाही भाजले तरी सुद्धा चालतील, पण कुरकुरीत मुरमुरा लाडू पाहिजे असेल तर थोडे मुरमुरे भाजून घ्यायचे आहे। आता बघा, एक मी मुरमुरे दाबून सुद्धा दाखवते। छान अशी पावडर लगेच व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला मुरमुरे छान भाजून घ्यायचे आहे। आता मुरमुरे काढून घ्यायचे आणि लगेचच त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि 1 वाटी गूळ आणि अजून थोडासा गूळ घ्यायचा आहे, कारण अर्धी वाटी शेंगदाणे मी घेतलेले होते, त्यासाठी अर्धी वाटीला थोडासा अजून गूळ घ्यायचा, म्हणजे 1.5 वाटीला थोडा कमी गूळ घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तेवढे 2 चमचे पाणी टाकायचं आहे। जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही, अगदी 2 चमचे पाणी टाकायचं आणि इथं छान आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे। आता गूळ छान विरघळलेला आहे आणि पाक व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। लगेचच एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाक टाकून बघायचा आहे। बघा, छान अशी मऊसूत गोडी तयार होते, म्हणजे इथं आपल्याला कडक पाक अजिबात करायचा नाही, छान असा मऊसूत पाक होईल इथपर्यंतच करायचा आहे। आता लगेचच इथं आपल्याला भाजलेले शेंगदाणे टाकायचे, गॅस बंद करायचा आणि जे भाजलेले शेंगदाणे होते ते टाकायचे आणि भाजलेले मुरमुरे सुद्धा टाकायचे आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण पाक आपला पूर्ण मुरमुरा आणि शेंगदाणे याला लागला पाहिजे आणि इथून मात्र आपल्याला हात मात्र लवकर चालवायचा, नाहीतर हा पाक लगेचच कडक होतो। आता गॅसच्या खाली कढई उतरून घ्यायची आणि पटकन असं मिक्स करायचं आहे आणि लगेचच लाडू करायला सुरुवात करायची आहे। हाताला थोडं पाणी लावायचं, तूप अजिबात लावायचं नाही, थोडंसं पाणी लावायचं आणि अगदी हलक्या हाताने असे लाडू आपल्याला करून घ्यायचे आहे। जास्त दाबून लाडू करायचे नाही, नाहीतर खूप जास्त कडक होतात। तर हलक्या हाताने लाडू करून घ्यायचे आणि इथून मात्र आपल्याला अगदी पटापट हात चालवायचा आणि लाडू तयार करून घ्यायचे आहे, नाहीतर हा पाक लगेचच कडक होतो। आणि बघा, शेवटी थोडासा असं कडक राहिलेले आणि याचा लाडू अजिबात होत नाही, तर त्यासाठी काय करायचं, गॅसवर अजून कढई ठेवायची, 2 मिनटं कढई ठेवायची आणि कढई छान तापली की लगेचच आपल्याला याचा लाडू तयार करून घ्यायचा आहे। बघा, छान असे कुरकुरीत मुरमुरा लाडू तयार झालेले आहे। लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमधून आणल्यापेक्षा घरच्या घरीच हे लाडू लगेचच तयार होतात। फक्त हे लाडू करण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची असते की जेव्हा आपण मुरमुरे आणि पाक हे व्यवस्थित मिक्स करतो ना, तिथून मात्र आपल्याला थोडी घाई करायची आणि लगेचच लाडू तयार करून घ्यायचे आहे, नाहीतर हे लाडू बांधायला खूप जास्त कठीण जातात, म्हणजे लाडू तयार होतच नाही। तर अजून आपल्याला थोडं कढई गरम करून घ्यायची आणि लाडू तयार करून घ्यायचे आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।